सदरची घटना 2 तारखेला फिर्यादीनामे भवराल पुराजी चौधरी राहणार कळवा यांनी येऊन पोलीस ठाण्यामध्ये दिले की त्यांच्या मालकीचे आयजी ज्वेलर्स नावाचे दुकानं असले दिगापर्यंत दुकानं असलेले ज्वेलर्स रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी करून त्यांचा दुकानातील मुद्देमाल किमती चोरून नेलेला आहे अशी फिर्याद त्यांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची फिर्याद दाखल केली। सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ होणे गरजेचे असल्याने माननीय CP सर, माननीय जॉईंट CP सर, त्याचप्रमाणे ॲडिशनल CP सर, झोन 1 सर श्री ढाणे सर, ACP श्री गावडे सर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनाप्रमाणे 2 पथकं तयार करून एका पथकामध्ये पे कुंभार व पथक त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकामध्ये PSI शेळके व पथक अशी 2 पथकं तयार करून दोन्ही पथकं मी तात्काळ हद्दीमध्ये रवाना केले। सदर पथकाला इन्फॉर्मेशन त्यांच्या गुप्त बातमीदारामध्ये माहिती मिळाली एका ठिकाणी 4 इसम एका गाडीमध्ये काहीतरी आपसात चर्चा करून चोरीबाबत काहीतरी चर्चा त्यांची सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ दोन्ही पथकं त्या ठिकाणी रवाना झाले। त्या गाडीचे 4 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली। त्याचप्रमाणे त्यांची चौकशी करता त्यांच्याकडे असे निष्पन्न झाले की त्यांनी रात्रीची घरफोडी चोरी आपली फिर्याद दाखल झालेली आहे। सदर गुन्हा त्यांनी केल्याचे त्यांनी कबूल केले। त्यांच्याजवळ चोरी झालेला मुद्देमाल त्याचप्रमाणे घरफोडी करताना लागणारे गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, कटावणी वगैरे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने जागी त्यांचा पंचनामा 2 पंचनामा बोलून त्यांच्या पंचनामा समक्ष करून पण ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्यात 4 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे। असं काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु हे 4 आरोपी कळवा म्हणजे ठाणे येथे राहणारे असल्याने त्यांच्या याच्यावरती रेकॉर्डवरती ठाण्याच्या त्यांचे गुन्हे दाखल आहेत, परंतु नवी मुंबईमध्ये त्यांचा हा पहिलाच गुन्हा आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी इथे येऊन घरफोडी करण्याच्या उद्देशानेच आले होते। त्यांच्याजवळ मिळालेले साहित्य गाडी याच्यावर निष्पन्न होते की त्यांनी हे जाणीवपूर्वक घरफोडी चोरी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबईच्या हद्दीत येऊन गुन्हा केलेला आहे। आणि सदर गुन्ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला माननीय CP सर, माननीय जॉईंट सर, माननीय ॲडिशनल CP सर, त्याचप्रमाणे झोन 1 सर श्री ढाणे सर, ACP श्री गावडे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे 3 गुन्हे एका पाठोपाठ ओपन केलेले आहेत। यांचंच मार्गदर्शन आम्हाला बहुमोल ठरलेलं आहे।